रामकृष्ण हरी वस्त्र भांडार देत आहे 4,999 रुपयाच्या खरेदीवर थार कार जिंकण्याची सुवर्ण संधी। ही ऑफर 31 मे 2026 पर्यंत सुरू आहे। आजच भेट द्या आपल्या जवळच्या रामकृष्ण हरी वस्त्र भांडार दालनाला। आज आपण इथे सगळे कल्पनाताई असतील, संभाजी शेठ असतील आणि प्रगतीताई बडे यांच्या प्रचाराचा नारळ वाढवण्यासाठी आपण सगळे इथे जमलेलो आहोत। बरेच मान्यवरांनी भाषणं केली आणि मला वाटते काळे साहेबांनी सगळेच मुद्दे सांगितलेले आहेत। मला वैयक्तिक माहिती असलेले संभाजी शेठ मी तुम्हाला सांगते, जेव्हा जेव्हा मी कधी त्यांच्या घरी गेलेली आहे किंवा प्रचाराच्या दरम्यान आम्ही त्यांच्या गावामध्ये फिरलेलो आहे किंवा मी जे अतुलदादांकडून त्यांना ऐकलेलं आहे, कधीही कुठलाही निर्णय घ्यायची वेळ आली तर त्यांनी कायमच पहिले गावाचं भलं बघितलेलं आहे। त्यांनी स्वतःचा स्वार्थ कायम बाजूला ठेवलेला आहे। त्याच्यामुळे कुठलाही निर्णय पहिला याच्यात गावाचं भलं आहे का, एखादी निवडणूक लढवण्याची जरी वेळ आली तरी त्याच्यामध्ये जर का गावाचे 2 भाग होणार असतील तर त्यांची नेहमी माघार असते, नाही मला गाव एक ठेवायचंय। त्याच्यामुळे त्यांचा जो स्वभाव आहे, त्यांचं जे सामाजिक कार्य आहे ते नक्कीच सगळ्यांना एक संघ घेऊन म्हणजे अजात शत्रू असलेला माणूस जो आपण म्हणतो तसं त्यांचं नेतृत्व आहे। आणि पंचायत समिती गणामध्ये काम करत असताना मला नक्कीच खात्री आहे की ते पूर्ण गण असेल किंवा जिल्हा परिषद पूर्ण गट असेल हा नक्कीच एकत्र घेऊन ते चालतील। कल्पनाताईंबद्दल सांगायचं झालं तर जसं आता काळे साहेबांनी सांगितलं की महिला नेतृत्व हे सक्षम पाहिजे। कोणाच्या सांगण्यावरून तू इथं उठ, तू तिथं बस, तू हे काम कर हे सांगायची वेळ नाही आली पाहिजे। आज स्वतः त्या महिलेला तिथं जाऊन जेडपी मध्ये निर्णय घ्यायचे, गावासाठी निर्णय घ्यायचे, महिलांचे प्रश्न समजून घ्यायचे। मग आज एखाद्याच्या सांगण्यावरून जर का महिला काम करत असेल तर ते किती निर्णय घेऊ शकते। पुरुष लोकांनी सांगायचं, मला खात्री आहे एखाद्या वेळेस वैभव दादांनी जरी चुकीचा निर्णय घेतला तरी त्याच्यात ठामपणे विरोध करणारे ह्या कल्पनाताई आहेत की नाही हे चुकीचं आहे, आपण हे करायला नाही पाहिजे। त्याच्यामुळे हे जे असं सक्षम नेतृत्व आहे, आपल्याला आरक्षणच त्याच्यासाठी दिलंय की सक्षम नेतृत्व घडलं पाहिजे आणि त्या आरक्षणाचा आदर ठेवून आपण एक सक्षम नेतृत्व आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलेलं आहे। प्रगतीताई बडे सुद्धा त्यांच्या परिवाराची पार्श्वभूमी खूप मोठी आहे, त्या सुद्धा तेवढ्याच सक्षमपणे काम करतील। आणि हे जे आपलं पॅनल आहे म्हणजे संभाजी शेठ असतील, प्रगतीताई असतील, कल्पनाताई आहे, हे एक सक्षम पॅनल आपण दिलेलं की हा जो पॅनल आहे हा या जिल्हा परिषद गटाला नक्कीच न्याय देईल। आणि हे तिघही मिळून जेव्हा केव्हा निर्णय घ्यायचा वेळ येईल तेव्हा मला ठाम विश्वास आहे की हे गाव म्हणूनच आणि गावाची प्रगती म्हणूनच सर्वप्रथम निर्णय घेतील आणि स्वतःचे सगळे स्वार्थ बाजूला ठेवतील। हे एवढं जे सक्षम आपण पॅनल दिलेलं आहे हे कायमच बेनके परिवाराच्या मागे ठामपणे उभे आहेत। आणि ह्या इलेक्शनच्या दरम्यान सुद्धा अतुलदादा असतील, पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, एक बेनके परिवार म्हणून आम्ही सुद्धा तुमच्या तिघांच्या मागे ठामपणे उभे आहेत। तुम्ही सगळ्यांनी सुद्धा आता निवडणुकीला थोडे दिवस आहेत, तुम्ही सगळेजण आहात, तुम्ही प्रेमापोटी आलेला आहात, तुम्ही पक्षावरती प्रेम म्हणून आलेला आहात, पण माझी तुम्हाला सगळ्यांना एक विनंती आहे की इथून पुढच्या काळामध्ये तुम्ही तर स्वतः आहातच, पण आपले नातेवाईक, आपले मित्रमैत्रिणी यांना सुद्धा तुम्ही सगळ्यांनी आपला उमेदवार सक्षम का आहे आणि आपण या उमेदवाराच्या मागे का उभं राहिलं पाहिजे, तुम्ही स्वतः न करता तुम्ही आजूबाजूच्या सगळ्या गटामध्ये तुमच्या नातेवाईकांना सांगून आपल्या हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्या ही तुम्हाला मी सगळ्यांना विनंती करते। आणि इथे येऊन जो आम्हाला सर्वांना मान सन्मान दिला त्याच्याबद्दल मी बेनके परिवारातर्फे, राष्ट्रवादीतर्फे तुमच्या सगळ्यांचा आभार मानते। धन्यवाद।